येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. सध्या विधानसभेची रणधुमाळी चांगली सुरू आहे. नाशिक शहराच्या पंचवटीतील निमाणी बसस्थानक शेजारी भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या पहिल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन गुरुवारी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झालं. या प्रसंगी आमदार बाळासाहेब सानप यांनी आपलं मत व्यक्त करताना ॲडव्होकेट राहुल ढिकले यांना भरभरून मतांनी निवडून आणू अशी ग्वाही दिली. तसेच आपले तिकीट वाटप करतानाचे पक्षातील अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. ठरलं होतं कोणते 4 उमेदवार द्यायचे. आम्ही शक्यतो त्या भागातल्या सिनियर लोकांना विचारायचो का बाबा तुम्हाला कोण पाहिजे जोडीला. त्यावेळेस इथं आता जो सूत्रसंचालन करतोय हे अमित घुगेचं नाव पक्क केलेलं होतं. त्याचा AB फॉर्म सुद्धा लिहून ठेवलेला होता. परंतु सकाळी भांचेताई आली आणि आमच्याशी भांडली. तुम्हाला समजत नाही, गणेश गीतेला तिकीट दिलं पाहिजे. ऐका 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 ना ऐका ना गणेश गीतेला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे. मी गिरीश भाऊला विचारलं नाही, परंतु गिरीश भाऊला फोन केला. गिरीश भाऊ, जर आपण या गणेश गीतेला या सिनियर नगरसेवकांनी सांगितलंय, यांचं जर ऐकलं नाही तर हे कुठेतरी पळून जातील किंवा आपला पॅनल पाडतील. तेव्हा गिरीश भाऊ म्हटले, मी माझ्या विधान परिषदच्या चंदूबाईच्या इलेक्शनमध्ये आहे, तुला जे एको वाटेल ते कर. पण म्हणलं एक कार्यकर्त्यावरती आपला अन्याय होतोय. विजय सानेंनी अक्षरशः दादागिरी केली की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अमित घुगेला तिकीट दिलं पाहिजे. परंतु त्यावेळेस सत्ता आणण्यासाठी, त्या वार्डातले ज्येष्ठ नगरसेवकाचं मान ठेवण्यासाठी हे काम पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यावेळेस मला करावं लागलं. 5 वर्षामध्ये मी स्वतः 2.5-3 वर्ष महापालिका पाहत होतो. पाहत असताना एकही माणसाला आपण डबल पद दिलं नाही. कोणा स्टँडिंग, कोणा प्रभाग होतो बाबा आपण देण्याचा आपण एक सिस्टीम लावली होती. परंतु मधल्या काळामध्ये कोणी जवळ, कोणी लांब, कोणा लांब करणे किंवा काय करणे, अशा पद्धतीने महापालिकेचं कामकाज आपल्या शहराला आणि जिल्ह्याला माहिती आहे. आमदार राहुल ढिकले यांनी मी केलेल्या विकास कामावर मला मतदार निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला. जेव्हा तुम्ही आमदार म्हणून काम करता, एखादा लोकप्रतिनिधी म्हणून काम करता, तेव्हा तुमच्या समोर लोकांच्या अपेक्षा असतात. प्रत्येकाला वाटतं माझं काम झालं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं मी गेल्या गेल्या आमदार भेटला पाहिजे आणि लगेच माझं काम 1-2 महिन्यात पूर्ण झालं पाहिजे. आणि त्यासाठी आपण गेल्या 2.5 वर्षापासून आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवला होता. दुपारी आम्ही जेव्हा शिवसेनेचा मेळावा घेतला तेव्हा विजय आप्पांनी एक आमच्याच वडिलांचं वाक्य मला सांगितलं भाषणात, की तुमचे वडील म्हणायचे, आमचे दादा म्हणायचे की जो माणूस निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त धूळ अंगावर घेतो तो माणूस निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी तेवढाच गुलाल अंगावर घेतो. आणि त्याच्यामुळे 2.5 वर्ष झाले जवळपास 350 ठिकाणी आपण आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवला. 348 ठिकाणी आपण गेलो आणि त्याच्यापैकी 322 ठिकाणी कामं मंजूर करून काही कामं पूर्ण झालेत, काही कामं चालू आहेत आणि 189 कामाचे उद्घाटन आपण ह्या नवरात्रीत केलेत आणि ते कामही आता वर्क ऑर्डर घेऊन सुरू झालेत. तुम्ही म्हणाल एवढे कामं, तर हो, एवढे कामं झालेत कारण माझ्या मागे देवेंद्रजी, गिरीश भाऊ आणि मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काम करत असताना आपण मेडिकल कॉलेज इथे आणलं. मेडिकल कॉलेज आणत असताना मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली, परंतु महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तब्बल 2 वर्ष ती फाईल धूळ खात पडत होती. आणि जेव्हा आपलं सरकार आलं, गिरीश भाऊंकडे ते खातं आलं, तेव्हा अवघ्या 6 महिन्यात
नाशिकच्या मेडिकल कॉलेजला मान्यता मिळवून त्यांनी इथे आपलं खरं पालकत्व जे आहे ते सिद्ध केलं. आणि एम्सच्या धर्तीवरचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज असेल ते आपल्याला मिळालं नसतं. त्याच्यामुळे गिरीश भाऊंमुळे मेडिकल कॉलेजचं झालंच. परंतु एकदा मी गिरीश भाऊंकडे गेलो आणि सांगितलं, म्हटलं भाऊ आमच्याकडे श्रीरामाच्या सृष्टीसाठी जागा आहे. आमचे मार्गदर्शक बाळासाहेब सानप यांच्याच प्रभागात त्यांनी श्रीराम सृष्टी उद्यान उभारलंय आणि त्या उद्यानात बरेचसे पर्यटक येतात, लोक येतात आणि त्याच्यासाठी निधी पाहिजे. भाऊंनी मला विचारलं किती निधी पाहिजे. म्हटलं भाऊ 5 कोटी दिले तर बरं होईल. आणि त्याच्यामुळे आज आपण बघतो की महाराष्ट्रातली सर्वात उंच श्रीरामाची मूर्ती ही जी झाली त्याचाही निधी देणारे हे गिरीश भाऊ. आपल्या सर्वांना माहिती, नाशिक रोडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं आपण शिवसृष्टी करतोय. 5 कोटी रुपये त्याला सँक्शन आहे, ते देणारे गिरीश भाऊ. या प्रसंगी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी मी कोणताही डमी उमेदवार दिला नसून मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे असं आपल्या भाषणात सांगितलं. राहुलला 5 वर्षापूर्वी तिकीट दिलं, राहुल निवडून आला. बाळासाहेबांनी सगळं सांगितलं, मी काही ते बोलणार नाही. कमी मतांनी आलेला होता. यावेळेला सुद्धा बाळासाहेब आपल्या होते, दोघांमध्ये कुणाला तिकीट द्यायचं. बाळासाहेब मी सुद्धा बसलो, देवेंद्रजी बाळासाहेब मी सुद्धा बसलो आणि शेवटी त्यांनी निर्णय दिला की राहुलला पुन्हा तिकीट द्यायला काही हरकत नाही. म्हणजे आपण पुन्हा राहुलला या ठिकाणी तिकीट दिलं. म्हणजे राहुलनी जे या ठिकाणी सांगितलं की मी 5 वर्ष कसं काम या ठिकाणी केलं, कशा पद्धतीने जनतेमध्ये जाऊन पोचलो, अगदी ग्राउंडला राहून कसं काम केलं, यांनी जे सांगितलेलं आणि मी त्याला बघतोय, मी त्याला वारंवार सुद्धा करत राहतो. कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं लोकांना सांभाळलं पाहिजे. आणि खरंच अगदी तो या सगळ्या कसोटीमध्ये सच्चा उतरलेला आहे. आणि म्हणून यावेळेला मला वाटतं 50,000 मतांनी सहज बाळासाहेब तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं या ठिकाणी खरं 50,000च्या वर मताधिक्य बाळासाहेब या ठिकाणी घेतील. काही ठिकाणी दर्शवलं जातं आहे. लोक अनेक जण म्हणतात तुम्हीच तो उभा केला नाही ना, त्याला गीतेनं तुम्हीच तो उभा केला नाही ना. खरं आहे, गीतेचे माझे संबंध होते, पक्षामध्ये तो होता, 2 वेळा स्टँडिंग कमिटीचं चेअरमन मी त्याला केलं, ही वस्तुस्थिती आहे. पण आताही केलं कोणा वाटायला लागलेलं आहे की साला आतून काही गडबड तर नाही ना. आणि तिकडून हे सांगितलं जातं, पेरलं जातं आहे भाऊचा आशीर्वाद आहे. म्हणून कसला आशीर्वाद आहे, असा आशीर्वाद वगैरे माझ्याकडे कुठलाच नसतो. या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी विरोधक गणेश गीते यांच्यावर अनेकांनी कडाडून टीका देखील केली. या कार्यक्रमाप्रसंगी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, माजी नगरसेवक उद्धव निमसे, रंजन आभानसी, अरुण पवार, लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे.